स्टडी ऑफ साऊंड हा चॅप्टर आपला पूर्ण कव्हर झालेला आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकलो, काय काय गोष्टी बघितल्या त्याची क्विक रिव्हिजन आपण करणार आहोत. चॅप्टर होता स्टडी ऑफ साऊंड. आपण सुरुवात केली होती विथ वर्ड साऊंड. साऊंड म्हणजे काय तर आपण बघितलं साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, करेक्ट, विच ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स, जी वेवच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करते, अँड विच क्रिएट्स हिअरिंग सेन्सेशन, टू अवर इयर्स. तर त्याला आपण बोलतो साऊंड. त्यानंतर आपण बघितलेलं आपण एक फॅक्ट डिस्कस केलेली. ती फॅक्ट होती साऊंड इज अ मेकॅनिकल वेव्ह. वाय मेकॅनिकल वेव्ह? मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय? द वेव्ह विच नीड्स अ मीडियम टू ट्रॅव्हल और प्रोपोगेट. त्याला आपण बोलतो मेकॅनिकल वेव्ह. म्हणजे अशी वेव्ह की ज्याला ट्रॅव्हल करण्यासाठी एखाद्या मीडियमची गरज असते त्याला आपण बोलतो मेकॅनिकल वेव्ह. साऊंड आहे, साऊंड एअरमधून पास होतो, साऊंड सॉलिडमधून पास होतो, साऊंड लिक्विडमधून सुद्धा पास होतो. याचा अर्थ काय? साऊंडला पास होण्यासाठी किंवा साऊंडला ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियमची गरज असते. साऊंड कधीच व्हॅक्यूममधून पास होत नाही. व्हॅक्यूममधून का पास होत नाही? कारण व्हॅक्यूममध्ये कोणत्याच प्रकारचं मीडियम नाही आहे, कोणत्याच प्रकारचे पार्टिकल नाही आहे, त्यामुळे साऊंड कधीच व्हॅक्यूममधून पास होत नाही. साऊंडला पास होण्यासाठी किंवा ट्रॅव्हल होण्यासाठी नेहमी एका मीडियमची गरज असते. दॅट्स वाय वी से साऊंड इज अ मेकॅनिकल वेव्ह. आठवते? त्यानंतर आपण अजून 2 टाईपच्या वेव्ह बघितलेल्या. एक होती ट्रान्सव्हर्स वेव्ह, एक होती लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह या 2 गोष्टी आपण कसं डिसाईड करत होतो किंवा ह्या 2 गोष्टी आपण कशा डिस्टिंग्विश करत होतो त्यासाठी आपण बघत होतो की वेव्हची मोशन कोणती आहे. एखादी वेव्ह आहे ती कोणत्या डायरेक्शननी मूव्ह होते आणि त्या वेव्हमध्ये असणारे जे पार्टिकल, ती वेव्ह ज्यावेळेस मूव्ह होते त्यावेळेस मीडियमचे जे पार्टिकल आहे, पार्टिकल्स ऑफ मीडियम, त्याच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन कोणती आहे. व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियमची डायरेक्शन कोणती आहे आणि वेव्ह कोणत्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होते याच्यावरती आपण ह्या 2 वेव्ह डिसाईड केला. ज्या केसमध्ये ह्या दोन्ही डायरेक्शन पॅरलल असणार किंवा एकाच डायरेक्शनमध्ये ह्या दोन्ही गोष्टी असणार त्या केसमध्ये असते लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आणि त्यानंतर ज्या केसमध्ये वेव्हची जी डायरेक्शन आहे ही डायरेक्शन आणि मीडियमच्या पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन जर एकमेकांना परपेंडिक्युलर असेल तर त्याला बोलतात ट्रान्सव्हर्स वेव्ह. तर आपण डिसाईड केलं की साऊंड काय? साऊंड इज अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. त्यासाठी आपण एका स्प्रिंगचं एक्झाम्पल घेतलं होतं. त्यानंतर आपण बघितलं साऊंड वेव्ह जे आहे ते नेहमी ट्रॅव्हल करते इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रेशन अँड रेरिफ्रॅक्शन. कॉम्प्रेशन, रेरिफ्रॅक्शन हे अल्टरनेट बँड्स असतात. कॉम्प्रेशन, रेरिफ्रॅक्शन अशा पद्धतीने अल्टरनेट बँड्स असतात. हे बँड कसले असतात? कॉम्प्रेशन म्हणजे काय? हाय डेन्सिटी एरिया किंवा हाय प्रेशर एरिया. रेरिफ्रॅक्शन म्हणजे काय? लो डेन्सिटी और लो प्रेशर एरिया. तर या फॉर्ममध्ये साऊंड वेव्ह नेहमी ट्रॅव्हल करत असते. ओके, तर यामध्ये आपण बघितलं, आपण 2-3 टर्म डिस्कस केलेला. पहिली होती वेवलेंथ. वेवलेंथ आपण लॅम्बडाने दाखवतो. त्यानंतर फ्रिक्वेन्सी आपण न्यू या लेटरने दाखवतो. आणि त्यानंतर अजून एक टर्म होती टाईम पिरियड. वेवलेंथ म्हणजे काय? वेवलेंथ म्हणजे ज्यावेळेस आपण नॉर्मली वेवलेंथचा विचार करतो, अशी एखादी वेव्ह असेल तर हे जे टॉप आहे, टॉपमधला डिस्टन्स किंवा हे जे बॉटम आहे याच्यामधला जो डिस्टन्स असतो दॅट इज वेवलेंथ किंवा लेंथ ऑफ वेव्ह. या केसमध्ये वेवलेंथ म्हणजे काय असते? 2 कॉम्प्रेशनमध्ये असणारा डिफरन्स किंवा 2 कॉम्प्रेशनमध्ये असणारा डिस्टन्स और 2 रेरिफ्रॅक्शनमध्ये असणारा जो डिस्टन्स असतो त्याला आपण बोलतो वेवलेंथ. बट यामध्ये कॉम्प्रेशन जे आहे ते सक्सेसिव्ह पाहिजे. म्हणजे हा कॉम्प्रेशन त्यानंतरच हा कॉम्प्रेशन, या दोघांमध्ये असणारा जे डिस्टन्स असणार दॅट विल बी वेवलेंथ. त्याच पद्धतीने ह्या दोघांमध्ये असणारा डिस्टन्स असणार आहे वेवलेंथ. ओके, सो दिस इज वेवलेंथ. त्यानंतर आपण फ्रिक्वेन्सी बघितली. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ ऑसिलेशन, नंबर ऑफ सायकल किंवा नंबर ऑफ व्हायब्रेशन. टी म्हणजे टाइम पिरियड. एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागलेला आहे दॅट इज टाइम पिरियड. त्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट रिलेशन इथे डिराईव्ह केलं. विथ द हेल्प ऑफ रिलेशन वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स आपण कन्सिडर केलं वेवलेंथ एवढं दॅट इज लॅम्बडा. ओके, आणि त्यानंतर टाइम आपण कन्सिडर केला कॅपिटल टी. तर वेलॉसिटी इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन टी. आपल्याकडे अजून एक रिलेशन आहे फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियडमधलं. फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड हे नेहमी इन्व्हर्स रिलेशनमध्ये असतात, म्हणजे न्यू इज इक्वल टू 1 अपॉन टी. त्यामुळे आपण काय केलं इथे लॅम्बडा इंटू 1 अपॉन टी आहे हे, तर इथे 1 अपॉन टीला आपण न्यूने रिप्लेस केलं तर आपल्याला मिळालं व्ही इज इक्वल टू लॅम्बडा इंटू न्यू. याचा अर्थ काय? व्ही म्हणजे काय? वेलॉसिटी इज इक्वल टू लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. न्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. तर हे एक इम्पॉर्टंट रिलेशन आपण इथे मिळवलेलं आहे. वेवलेंथ आहे, वेवलेंथ नेहमी आपण मीटरमध्ये मेजर करतो. लेंथ आहे ना, सो दॅट इज ऑलवेज मेजर्ड इन मीटर. फ्रिक्वेन्सी आपण मेजर करतो हर्ट्समध्ये. टाइम पिरियड आपण मेजर करतो सेकंडमध्ये. आणि वेलॉसिटी मेजर करतो आपण मीटर पर सेकंडमध्ये. ठीक आहे, हे एक रिलेशन आपण बघितलं. त्यानंतर एक इम्पॉर्टंट रिलेशन आपण बघितलं की सॉलिड, लिक्विड आणि एअर जर आपण कन्सिडर केला तर साऊंड वेव्ह ज्यावेळेस ह्या तिन्ही मीडियममधून ट्रॅव्हल करतो त्यावेळेस स्पीडमध्ये काय रिलेशन असतं?
तर हे रिलेशन फाइंड करण्यासाठी आपण एक छोटा एक्सपेरिमेंटसुद्धा केलेला. त्यावरून आपण काय कन्क्लुजन काढलं, साऊंड वेव्ह सगळ्यात जास्त स्पीडने मूव्ह करतं सॉलिडमध्ये, कम्पॅरेटिव्हली लेस स्पीडने मूव्ह करतं लिक्विडमध्ये, आणि त्यानंतर लिस्ट स्पीडने मूव्ह करतं एअरमध्ये. ही कन्क्लुजन आपण बघितलेलं. म्हणजे साऊंड जे आहे तो फास्टेस्ट ट्रॅव्हल करतो सॉलिडमध्ये. याच्या मागचं रिझनसुद्धा आपण बघितलं. रिझन काय होते की सॉलिडमध्ये जे पार्टिकल्स असतात हे पार्टिकल्स खूप क्लोजली किंवा टाईटली पॅक्ड असतात, त्यामुळे व्हायब्रेशन जे आहे व्हायब्रेशन इझिली मूव्ह होतात. लिक्विडमध्ये जर बघितलं तर पार्टिकल असे बऱ्यापैकी विखुरलेले असतात, त्यामुळे व्हायब्रेशन जे आहे ते पास होण्यासाठी टाईम लागतो, त्यामुळे साऊंड थोडासा कमी स्पीडने या केसमध्ये ट्रॅव्हल करतो. आणि त्याच पद्धतीने एअरमध्ये पार्टिकल्स अजून जास्त फारदेस्ट सपाट असणार आहे किंवा अजून जास्त विखुरलेले असणार आहे, त्यामुळे या केसमध्ये साऊंड पास होण्यासाठी टाईम लागतो. सो कन्क्लुजन काय होते की साऊंड जो आहे तो सगळ्यात जास्त स्पीडने किंवा फास्ट कशामध्ये ट्रॅव्हल करतो सॉलिडमध्ये. हे आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितलेलं साऊंडच्या फ्रिक्वेन्सी रेंजच्या आधारावरती आपण साऊंडच्या 3 कॅटेगरी बघितल्या. त्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सीच्या रेंजेस कशा कन्सिडर केलेला, आपण रेंज कन्सिडर केलेली. एक 20 हर्ट्स हा एक लिमिट ठेवलेला, एक लिमिट होतं 20 किलोहर्ट्स किंवा 20,000 हर्ट्स. ओके, यामध्ये फॉल होणाऱ्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहे ते असणार आहे ऑडिबल फ्रिक्वेन्सी रेंज. तर ऑडिबल म्हणजे काय, ऐकू येणार. कोणाला ऐकू येणार, ह्युमन इयरला ऐकू येणार. त्यामुळे आपण जे काही ऐकतो, आपल्या कानी जे काही पडतं किंवा जे काही साऊंड आपण रिकॉग्नाइज करतो त्याची फ्रिक्वेन्सी नेहमी असते 20 हर्ट्स टू 20 किलोहर्ट्स. 20 हर्ट्सच्या खाली असणाऱ्या ज्या फ्रिक्वेन्सी असतात, म्हणजे ज्या काही लो फ्रिक्वेन्सी असणार आहे लेस दॅन 20 हर्ट्स, याला बोलतात इन्फ्रासाऊंड. आणि 20 किलोहर्ट्सच्या वर असणाऱ्या ज्या काही हाय फ्रिक्वेन्सीज असतात याला बोलतात अल्ट्रासाऊंड. आठवते, इन्फ्रासाऊंड लेस दॅन 20 हर्ट्स, अल्ट्रासाऊंड ग्रेटर दॅन 20 किलोहर्ट्स. तर इन्फ्रासाऊंड म्हणजे कोणत्या फ्रिक्वेन्सीज, अर्थक्वेक असेल किंवा व्होल्कॅनिक इरप्शन असेल त्यावेळेस अर्थचं जे व्हायब्रेशन होतं त्या ज्या फ्रिक्वेन्सीज असतात त्या फ्रिक्वेन्सी असतात इन्फ्रासाऊंड फ्रिक्वेन्सीज किंवा इन्फ्रासाऊंड त्याला आपण बोलतो. आता ह्या फ्रिक्वेन्सीज आपण स्वतः डिटेक्ट करू शकत नाही, ह्युमन इयर डिटेक्ट करू शकत नाही, बट काही ॲनिमल्स असे असतात की जे ह्या फ्रिक्वेन्सी डिटेक्ट करू शकतात. त्याचे आपण एक्झाम्पल बघितलेलं बॅट, कॅट, त्यानंतर डॉल्फिन, असे ॲनिमल जे असतात हे इन्फ्रासाऊंड डिटेक्ट करू शकतात. अजून एक एक्झाम्पल एलिफंट. तर एलिफंट जे आहे त्या कम्युनिकेशनसाठी सुद्धा इन्फ्रासाऊंडचा यूज करतात, हे आपण बघितलं. त्यानंतर अल्ट्रासाऊंड आपण बघितलं हाय फ्रिक्वेन्सी साऊंड असतं. अगेन हे सुद्धा आपले ह्युमन इयर डिटेक्ट करू शकत नाही. या ज्या फ्रिक्वेन्सी आहे ह्या फ्रिक्वेन्सी डिटेक्ट करतात काही इन्सेक्ट्स, काही ॲनिमल्स, त्यानंतर बॅट्स, डॉल्फिन्स, हे सगळे डिटेक्ट करू शकतात अल्ट्रासाऊंड. यामध्ये आपण बॅटची केस बघितली. बॅट जे आहे बॅट अल्ट्रासाऊंड डिटेक्ट सुद्धा करू शकतो आणि प्रोड्यूस सुद्धा करू शकतात. तर हे होतं फ्रिक्वेन्सी रेंजेस. फ्रिक्वेन्सी रेंजेस नंतर आपण पुढे मूव्ह झालेलो. हे अल्ट्रासाऊंड जे आपण बघितले, ह्या अल्ट्रासाऊंडचं आपण ॲप्लिकेशन बघितलं की हे जे अल्ट्रासाऊंड किंवा हाय फ्रिक्वेन्सी साऊंड असतात याचा यूज टेक्नॉलॉजीमध्ये किंवा मेडिकल फील्डमध्ये केला जातो. त्याचे व्हेरियस एक्झाम्पल्स आपण डिस्कस केले आणि त्यामधल्या 2 एक्झाम्पल आपण डिटेलमध्ये स्टडी केले. पहिलं एक्झाम्पल होतं सोनार सिस्टीम आणि सेकंड होतं सोनोग्राफी. सोनार अँड सोनोग्राफी. सोनार म्हणजे काय, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. याचा बेसिकली यूज होतं कम्युनिकेशनसाठी सीमध्ये. ओके, यामध्ये आपण बघितलं की सोनार सिस्टीम कशी वर्क होते. सोनार सिस्टीम अल्ट्रासाऊंड वेव्ह जनरेट करतात आणि त्याचा यूज करून समुद्रामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी ते डिसाईड करू शकतो किंवा डिटेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादा सी आहे त्या सीची डेप्थ किती आहे किंवा त्या सीमध्ये एखादा ॲनिमल आहे त्या ॲनिमलची पोझिशन कोणती आहे, डायरेक्शन कोणती आहे, किती डिस्टन्सवरती आहे, किंवा सीमध्ये एखादा ऑब्जेक्ट आहे तर हा ऑब्जेक्ट एक्झॅक्टली कोणत्या पोझिशनला आहे, या सगळ्या गोष्टी सोनार सिस्टीमचा यूज करून डिसाईड केल्या जातं किंवा डिटेक्ट केल्या जातं. तर सोनार सिस्टीम बेसिकली कशी वर्क होते. सोनार सिस्टीममध्ये काय असतं की एखादा शिप आहे, या शिपवरती एक ट्रान्समीटर आणि एक रिसिव्हर फिक्स केलेला असतो. ट्रान्समीटर काय करतो, अल्ट्रासाऊंड जनरेट करतो आणि अल्ट्रासाऊंड पाण्यामधून पास करतो. लेट्स से आता हा जो ऑब्जेक्ट आहे ह्या ऑब्जेक्टचा डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग काय होणार, हा जो ट्रान्समीटर आहे ट्रान्समीटरपासून सिग्नल जनरेट होणार, तो खाली येणार, या ऑब्जेक्टवरती येणार. इथे काय होणार, हा जो साऊंड आहे हा साऊंड रिफ्लेक्ट होणार. रिफ्लेक्शन ऑफ साऊंड ही जी प्रॉपर्टी आहे याचा यूज इथे होतो. साऊंड रिफ्लेक्ट होणार, त्यानंतर हा रिफ्लेक्टेड साऊंड वर जाणार, रिसिव्हर हा साऊंड रिसीव्ह करणार. हा जो रिसिव्हर आहे हा रिसिव्हर कनेक्टेड असतो एका प्रोसेसरला किंवा कम्प्युटरला. तिथे हा जो सिग्नल हा सिग्नल एक्झॅक्टली प्रोसेस केला जातो. त्याच पद्धतीने ह्या केसमध्ये ट्रान्समीटरपासून सिग्नल खाली आला, इथे रिफ्लेक्ट झाला, इथून रिफ्लेक्ट होऊन तो परत वरती गेला. हा टाइम पिरियड माहिती असणार आहे, म्हणजे टीची व्हॅल्यू असणार आहे. वेलॉसिटी ऑफ साऊंड माहिती असणार आहे. वेलॉसिटी ऑफ साऊंड डिफरंट मीडियममध्ये डिफरंट असेल, ते स्टँडर्ड व्हॅल्यू असते. वेलॉसिटी ऑफ साऊंड इन वॉटर ही व्हॅल्यू सुद्धा आपल्याला माहिती असणार आहे, म्हणजे व्हीची व्हॅल्यू सुद्धा माहिती असणार आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स, त्यामुळे आपण रिलेशन यूज करू शकतो. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम
अँड फोर डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम. वेलॉसिटी माहिती आहे, टाईम नोट डाऊन केलेला आहे, त्याचा यूज करून आपण इथे डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. यामध्ये एक गोष्ट अजून नोट करायची आहे की ज्यावेळेस आपण न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्या केसमध्ये टाईम कसा दिलेला असतो की ट्रान्समीटरपासून सिग्नल निघाला, इथे आला, इथून रिफ्लेक्ट होऊन परत रिसिव्हरला गेला, हा टोटल टाईम पिरियड दिलेला असतो. पण ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करणार डिस्टन्स फाइंड करणार तर बघा, तर डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे काही सपोज हा ऑब्जेक्ट आहे, याचं आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. टोटल टाईम पिरियड इथून इथपर्यंत सिग्नल मूव्ह होण्यासाठीचा टाईम पिरियड दिलेला आहे. बट आपल्याला ह्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स फाइंड करायचं आहे, त्यामुळे आपल्याला कोणता टाईम कन्सिडर करावा लागणार आहे. ट्रान्समीटरपासून सिग्नल निघाला आणि तो रिसिव्हरपर्यंत आला, हा जो टाईम आहे एवढाच टाईम आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे. त्यामुळे जर सपोज हा टोटल टाईम जर तुम्हाला t सेकंड दिलेला असेल त्यावेळेस हा टाईम तुम्हाला कन्सिडर करायचा आहे t/2. ओके. त्यानंतर आपण सेकंड बघितलेला सोनोग्राफी. सोनार सिस्टीममध्ये नेक्स्ट ॲप्लिकेशन सोनोग्राफी, जे काही मेडिकल फील्डमध्ये वाईडली यूज केला जातं. सोनोग्राफीमध्ये सुद्धा अल्ट्रासाऊंड वेव्हचा यूज केला जातो. आता सोनोग्राफी ही टेक्नॉलॉजी कशासाठी यूज होते? आपले जे इंटरनल ऑर्गन असतात की जे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही, त्याच्याशी रिलेटेड काही इश्यू असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, हा प्रॉब्लेम काय आहे तो डिटेक्ट करणं किंवा इंटरनल ऑर्गनची इमेज फाइंड करणं, ह्या गोष्टी सोनोग्राफी या टेक्नॉलॉजीचा यूज करून केल्या जातो. आता ही सिस्टीम कशी वर्क होते, तर यामध्ये एक प्रोब असतो, एक जेल असतो आणि एक कम्प्युटर किंवा प्रोसेसिंग युनिट असतं. ज्या इंटरनल ऑर्गनची आपल्याला सोनोग्राफी करायची आहे त्या पोर्शनमध्ये स्किनवरती हा जेल अप्लाय केला जातो. एक लिक्विड असतो, स्टिकी लिक्विड असतं, ते जेल अप्लाय केलं जातं आणि त्याच्यातून ही प्रोब मूव्ह केली जाते. प्रोबचं फंक्शन काय असतं? अल्ट्रासाऊंड वेव्ह जनरेट करणं आणि हा अल्ट्रासाऊंड वेव्ह ट्रान्समिट करणं. जेलचं फंक्शन काय असतं? हा जो जेल आहे हा जेल प्रोब आणि इंटरनल ऑर्गन याच्यामध्ये प्रॉपर कॉन्टॅक्ट क्रिएट करण्याचं काम करतं. ज्यावेळेस प्रोब त्या बॉडी पार्टवर मूव्ह केली जाते त्यावेळेस हे जे सिग्नल आहे हे सिग्नल जेल थ्रू इंटरनल ऑर्गनपर्यंत पोहोचणार आणि त्यानंतर त्या ऑर्गनमध्ये रिफ्लेक्ट होऊन परत सिग्नल जो आहे तो रिटर्न होतो. हा रिटर्न झालेला सिग्नल प्रोब अगेन डिटेक्ट करतो किंवा हा प्रोब सिग्नल प्रोसेसिंग युनिटसोबत कनेक्टेड असतो आणि त्यानंतर त्या इंटरनल ऑर्गनची इमेज आपल्याला फाइंड करता येते किंवा मग काय प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम तिथे डिटेक्ट होतो. तर अशा पद्धतीने सोनोग्राफी सिस्टीम वर्क होते. यानंतर आपण बघितलेलं रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. ज्या पद्धतीने लाईटचं रिफ्लेक्शन होतं त्याच पद्धतीने साऊंड वेव्हचं सुद्धा रिफ्लेक्शन होतं. त्यासाठी एक सिम्पल एक्सपेरिमेंट केलेलं आपण. एक वॉल होती, त्यासमोर एक टेबल होता, त्या टेबलवरती आपण 2 कार्डबोर्डच्या ट्यूब ठेवल्या होत्या. करेक्ट, आठवते? 2 कार्डबोर्डच्या ट्यूब होत्या आणि त्यानंतर एका कार्डबोर्ड ट्यूबच्या इथे आपण एक क्लॉक ठेवलं होतं. या साईडला आपण स्वतः ऐकत होतो. आपण हा कार्डबोर्ड ही जी ट्यूब आहे ही ट्यूब अशा पद्धतीने मूव्ह केली की आपल्याला ह्या ठिकाणी या क्लॉकचा साऊंड जो आहे तो किंवा ह्या क्लॉकचा आवाज आहे तो अगदी क्लिअर येतो. त्या केसमध्ये आपण काय केलेलं, हा अँगल θ1 आणि हा अँगल θ2 हे 2 अँगल आपण मेजर केलेले. त्यावरून आपण काय कन्क्लुजन काढली, या एक्सपेरिमेंटवरून आपण काय कन्क्लुजन काढलेले? फर्स्ट कन्क्लुजन होतं इन्सिडेंट साऊंड वेव्ह, इन्सिडेंट म्हणजे येणारा, आणि रिफ्लेक्टेड साऊंड वेव्ह म्हणजे जो रिफ्लेक्ट झाल्यानंतर जी वेव्ह बाहेर पडते दॅट इज रिफ्लेक्टेड साऊंड वेव्ह. इन्सिडेंट साऊंड वेव्ह, रिफ्लेक्टेड साऊंड वेव्ह अँड नॉर्मल दे ऑल लाई इन द सेम प्लेन. ओके, नॉर्मल म्हणजे काय? जे लाईन सर्फेसला परपेंडिक्युलर असते दॅट इज नॉर्मल. हे सगळे एका प्लेनमध्ये लाई करतात. इन्सिडेंट साऊंड वेव्ह, रिफ्लेक्टेड साऊंड वेव्ह दे लाई ऑन आयदर साईड ऑफ नॉर्मल. हे नॉर्मलच्या आयदर साईडला असतात. थर्ड इम्पॉर्टंट कन्क्लुजन होतं अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, म्हणजे θ1 इज इक्वल टू θ2. हे होतं थर्ड इम्पॉर्टंट कन्क्लुजन. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईटप्रमाणे रिफ्लेक्शन ऑफ साऊंडचा अभ्यास आपण इथे केला. त्यानंतर हे जे साऊंडचं रिफ्लेक्शन होतं त्या बेसिसवरती किंवा ह्या प्रॉपर्टीवर आधारित आपण 2 अजून फेनॉमेनॉन बघितले. त्यामधला एक फेनॉमेनॉन होताएको आणि दुसरा होता रिव्हर्बरेशन. हे दोन्ही प्रोड्यूस होता बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ साऊंड.एको आणि रिव्हर्बरेशन यामध्ये आपण बघितलं.एको म्हणजे काय? एकच आवाज जो आहे तो मल्टिपल टाइम आपल्याला ऐकू येणार आणि एकच आवाज कंटिन्युएशनमध्ये ऐकू येणं इज रिव्हर्बरेशन. यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं हॅलो. ज्यावेळेस आपण एखाद्या हिल स्टेशनवरती जातो आणि त्यावेळेस आपण हॅलो बोलणार, त्या हिल स्टेशनवर गेल्यानंतर आपल्याला हॅलो कसा ऐकू येतो? हॅलो 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 अशा पद्धतीने एकच वर्ड आपल्याला रिपिटेटिव्ह ऐकू येतो. त्यानंतर त्याची इंटेन्सिटी कमी होते. म्हणजे पहिला हॅलो मोठा असणार आहे, दुसरा हॅलो थोडा लहान असणार आहे, तिसरा हॅलो थोडा लहान असणार, या पद्धतीने. रिव्हर्बरेशनमध्ये आपण बघितलं जर मी हॅलो बोलले तर हॅलो कसं ऐकू येणार आहे? हॅलो ह्या टाईपमध्ये. ओके, तरएको आणि रिव्हर्बरेशन ह्या दोघांमध्ये आपण बघितलं कीएको, फर्स्ट ऑफ ऑलएको आपण डिस्कस केलेला.एको क्रिएट होण्यासाठी आपण कंडिशन काय काय बघितलेल्या?एको क्रिएट होण्यासाठी आपण कंडिशन बघितलं जे 2 सर्फेस असणार आहे, म्हणजे जिथे साऊंड क्रिएट होतो आणि जिथून तो रिफ्लेक्ट होतो, असे जे 2 सर्फेस असणार आहे किंवा या 2 सर्फेसमध्ये असणारा डिस्टन्स पाहिजे मिनिमम 17.2 मीटर. मिनिमम, ओके, कमीत कमी मिनिमम 17.2 मीटर एवढा डिस्टन्स पाहिजे. ते फाइंड करण्यासाठी आपण एका फॅक्टचा यूज केला की ह्युमन ब्रेन जो आहे तो साऊंड रिटेन करू शकतो फॉर 0.1 सेकंड एवढा टाइम पिरियडसाठी. त्यानंतर आपण काय केलं? 22 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला वेलॉसिटी ऑफ साऊंड किती असते ती स्टँडर्ड व्हॅल्यू आपण इथे कन्सिडर केली आणि त्यानंतर आपण रिलेशन यूज केलं वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम.
यावरून आपण डिस्टन्स फाइंड केलेला आहे. त्यानंतर जे इथे बघितलं साऊंड इथून इथे ट्रॅव्हल होतं, इथून इथे ट्रॅव्हल होतं, म्हणजेच काय हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स काय असणार, ट्वाईस ऑफ डिस्टन्स बिटवीन लेट्स से दिस इज सोर्स अँड दिस इज रिफ्लेक्टर किंवा ऑब्झर्वर आपण बोलू शकतो, ट्वाईस असणार आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेस डिस्टन्स फाइंड करतोय या केसमध्ये बघा आठवते तुम्हाला वेलॉसिटी आपण कन्सिडर केली 344 मीटर पर सेकंड ॲट 22 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे आपला डिस्टन्स किती मिळालेला 34.4 कारण 344 मल्टिप्लाइड बाय 0.1 34.4 मिळाला. हे टोटल डिस्टन्स मिळालं. हे डिस्टन्स कोणतं होतं, साऊंडने इथून इथे ट्रॅव्हल केलं, इथून परत इथे आला, एवढं डिस्टन्स होतं. बट आपल्याला काय पाहिजे, या दोघांमध्ये असणारा डिस्टन्स पाहिजे, म्हणजे आपल्याला वन साइडेड डिस्टन्स पाहिजे. वन साइडेड डिस्टन्स पाहिजे म्हणून आपण इथे 2ने डिवाइड केलं, त्याच्यातून आपल्याला 17.2 मीटर ही व्हॅल्यू इथे आलेली आहे. तर एको प्रोड्यूस होण्यासाठी ज्या दोन ऑब्जेक्ट असणार किंवा जो रिफ्लेक्टिंग सरफेस असणार, हा रिफ्लेक्टिंग सरफेस सोर्स पासून 17.2 मीटर एवढ्या डिस्टन्सवरती पाहिजे. हे कन्क्लुजन आपण इथे काढलं. ओके, त्याच पद्धतीने रिव्हर्बरेशन आपण बघितलं. रिव्हर्बरेशन म्हणजे काय, एकच साऊंड आहे तो कंटिन्युएशनमध्ये ऐकू येणं. हे कशामुळे होतं की मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ साऊंडमुळे होतं, मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. तर स्पेसिफिकली हे आपण कुठे ऐकू शकतो, एखादा क्लोज एम्प्टी रूम असेल त्या रूममध्ये आपल्याला रिव्हर्बरेशन जाणवतात. त्यामध्ये आपण ऑडिटोरियमचं पण एक्झाम्पल घेतलेलं की साऊंड जर सिंगरपासून साऊंड निघतो तो वरती रूफवर जातो, तिथून रिफ्लेक्ट होतो, वॉलवर तो जातो, तिथून रिफ्लेक्ट होतो. तर तो जो लिस्नर आहे, लिस्नरला असे मल्टिपल साऊंड ऐकू येतात, सगळा मिक्सअप होतो. ओरिजिनल साऊंड आणि हा जो रिफ्लेक्टेड साऊंड हे ओव्हरलॅप करतात. त्यामुळे हा जो लिस्नर असतो या लिस्नरला क्लिअरली ऐकू येत नाही, म्हणून आपण असं बोलतो रिव्हर्बरेशन दे आर अनॉइंग. आता याआधी आपण अजून एक गोष्ट बघितली जी मी मेन्शन करायचं विसरले, गुड रिफ्लेक्टर आणि बॅड रिफ्लेक्टर. गुड रिफ्लेक्टर म्हणजे फ्लॅट आणि हार्ड सरफेस जे असतात ते गुड रिफ्लेक्टर ऑफ साऊंड असतात. जसे भिंत झाली, एखादं मेटल सरफेस झाला तर ते असतं गुड रिफ्लेक्टर, कारण त्यामधून साऊंड चांगल्या पद्धतीने रिफ्लेक्ट होतं किंवा जास्त अमाऊंटमध्ये रिफ्लेक्ट होतो. बॅड रिफ्लेक्टरमध्ये स्पेसिफिकली पोरस आयटम असतात, असे आयटम्स की जे साऊंड कमी प्रमाणामध्ये किंवा ऑलमोस्ट नाहीच्या बरोबरीने रिफ्लेक्ट करतात, त्याला बोलतात बॅड रिफ्लेक्टर. त्याचे आपण एक्झाम्पल बघितलेले, स्पॉन्ज बघितले, कर्टन बघितले, त्यानंतर काही सोफा सेट वगैरे ज्यामध्ये स्पॉन्ज यूज केला जातो, काही फर्निचर आयटम असतात, हे असतं बॅड रिफ्लेक्टर. आता या केसमध्ये रिव्हर्बरेशनमध्ये काय होतं की मल्टिपल टाइम साऊंड रिफ्लेक्ट होते, त्यामुळे रिव्हर्बरेशन क्रिएट होतं. आता हे जे साऊंडचं जे मल्टिपल रिफ्लेक्शन आहे हे जर कमी करायचं असेल तर त्या केसमध्ये आपल्याला इथे यूज करावं लागणार आहे बॅड रिफ्लेक्टर्स, बरोबर. तर बॅड रिफ्लेक्टर म्हणजे यामध्ये यूज केलं जातं स्पॉन्ज, थिक कर्टन्स, थिक कार्पेट्स. तर जे मोठे मोठे ऑडिटोरियम असतात जिथे असे काही शोज चालतात त्या तिथे तुम्ही नेहमी बघा पडदे असतात, जाड कर्टन असतात, स्पॉन्जेस असतात, तर जेणेकरून साऊंडचं रिफ्लेक्शन इथे कमीत कमी प्रमाणामध्ये असणार आहे. रिव्हर्बरेशन अजून तुम्ही जाणवू शकता की एखादं घर ज्यावेळेस नवीन घर असतं, एम्प्टी घर असतं, मोठं क्लोज एम्प्टी घर असतं, त्या केसमध्ये रिव्हर्बरेशन आपल्याला जाणवत आहे. सेम घरामध्ये ज्यावेळेस आपण फर्निचर आणतो किंवा घरातल्या वस्तू आणतात त्या केसमध्ये आपल्याला रिव्हर्बरेशन जाणवत नाही. तर हे होतं अबाउट एको अँड रिव्हर्बरेशन. एको रिव्हर्बरेशन नंतर आपण बघितलेलं ह्युमन इयर. साऊंड प्रोसेसिंग ह्युमन इयरमध्ये कशी होते त्यासाठी आपण इयरचं इंटरनल स्ट्रक्चर बघितलेलं. इयरचं इंटरनल स्ट्रक्चर किंवा साऊंड प्रोसेसिंग समजून घेण्यासाठी आपण इयरला डिवाइड केलं होतं 3 पार्टमध्ये, आउटर, मिडल आणि इनर इयर. आउटर इयर म्हणजे काय, जो आपल्याला डोळ्याला विजिबल असतो, जो आपल्याला दिसतो, दॅट इज आउटर इयर. आउटर इयरला अजून काय बोलतात, पिना बोलतात. आउटर इयरचं फंक्शन काय असतो, जे काही साऊंड वेव्स आपल्या कानी पडतात हे साऊंड वेव्स सगळे कलेक्ट करायचे आणि आतमध्ये ते पास करायचे. ठीक आहे. या आउटर इयरचं स्ट्रक्चर कसं असतं, फनेल टाईप स्ट्रक्चर असतं, त्यामुळे त्याचा यूज काय, त्याची हेल्प काय होते की क्विकली किंवा इझिली कलेक्ट होता बिकॉज ऑफ दिस फनेल टाईप स्ट्रक्चर. यामध्ये आपण आउटर इयरमध्ये अजून एक पार्ट बघितलेला, तो होता ऑडिटरी कॅनल. ऑडिटरी कॅनलचं फंक्शन काय होतं, आउटर इयरला इनसाइड ऑफ मिडल इयरशी कनेक्ट करणं. आउटर इयरला इनसाइड ऑफ मिडल इयरशी कनेक्ट करणं हे काम होतं ऑडिटरी कॅनलचं. त्यानंतर आपण बघितलेला आउटर इयर नंतर आपण बघितलेला मिडल इयर. तर मिडल इयरमध्ये बेसिकली एक थिन मेम्ब्रेन असतो, या थिन मेम्ब्रेनला आपण बोलतो इयर ड्रम. इयर ड्रम म्हणजे कानाचा पडदा. आता इयर ड्रम सोबत काय घडतं, ज्यावेळेस साऊंड वेव्ह आउटर इयरमधून इनसाइड पास केला जातो, साऊंड वेव्ह ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रेशन रेडिफ्रॅक्शन. ज्यावेळेस या इयर ड्रमवरती कॉम्प्रेशन येणार आहे, कॉम्प्रेशन म्हणजे काय, हाय प्रेशर एरिया असतो, ज्यावेळेस हा इयर ड्रमवरती कॉम्प्रेशन येणार आहे, हाय प्रेशर इथे आउटसाईडला क्रिएट होणार आहे, त्यामुळे काय होणार, हा जो इयर ड्रम आहे आतमध्ये पुश होणार आहे. त्याच पद्धतीने त्याच्या उलटं रेडिफ्रॅक्शन ज्यावेळेस असणार आहे त्यावेळेस हा जो इयर ड्रम आहे, हा जो ही जी थिन मेम्ब्रेन आहे ती आउटसाईड मूव्ह होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की साऊंड म्हणजे काय, कॉम्प्रेशन रेडिफ्रॅक्शन अशा अल्टरनेट बँड्स असतात. त्यामुळे इथे अल्टरनेट इनवर्ड आउटवर्ड असे मुवमेंट या थिन मेम्ब्रेनमध्ये होणार आहे, विच इज नथिंग बट विच विल क्रिएट व्हायब्रेशन इन द मेम्ब्रेन.
या थिन मेम्ब्रेनमध्ये व्हायब्रेशन क्रिएट होतात. 3 बोनचं एक स्ट्रक्चर असतं, त्या स्ट्रक्चरकडे 3 बोन्स स्ट्रक्चर. या 3 बोन स्ट्रक्चरचा यूज काय असतो? या 3 बोन स्ट्रक्चरचा यूज असतो हा जो सिग्नल आहे या सिग्नलला या साऊंडला ॲम्प्लिफाय करणं, म्हणजे त्याचं ॲम्प्लिट्यूड वाढवणं आणि त्याला पुढे इनर इयरकडे पास करणं, हे असतं ह्या 3 बोन स्ट्रक्चरचं फंक्शन. या 3 बोन जे आहे त्याचे नावं आपण बघितले, मॅलूस, इंकस, स्टेपिस, आणि हे लाय करता एका कॅव्हिटीमध्ये, त्याला बोलतात टेम्पॅनिक कॅव्हिटी. आता हे नावं तुम्ही लक्षात नाही ठेवले तरी चालतील. ओके, तर त्यानंतर काय होतं, आता हे झालं मिडल इयर. मिडल इयरनंतर येणार आहे इनर इयर. आता इथे सिग्नल, हे जे व्हायब्रेशन आहे किंवा ह्या मिडल इयरमधला जो सिग्नल आहे सिग्नल पास होतं इनर इयरकडे. इनर इयरमध्ये एक पार्ट असतो लाईक अ शेल ऑफ स्नेल, एक स्पायरल पार्ट असतो स्नेलच्या शेलसारखा, याला बोलतं कॉक्लिया. त्याला काय बोलतं? कॉक्लिया. कॉक्लियाचं फंक्शन काय असतं? मिडल इयरमधनं सिग्नल घ्यायचा, हा सिग्नल प्रोसेस करायचा, या सिग्नलला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करायचं आणि हा जो सिग्नल आहे हा ब्रेनकडे इथे मूव्ह केला जातो. ब्रेन काय करतो? मग साऊंड प्रोसेसिंग करतात, त्यामुळे आपल्याला साऊंड जो आहे तो डिटेक्ट होतो. तर अशा पद्धतीने ह्युमन इयर काम करत असतं. समजलं? क्लिअर आहे? 2-4 नवीन शब्द आहे, फक्त तेवढे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. इंटरनल स्ट्रक्चर 3 पार्टमध्ये डिवाइड करून घ्या, आउटर, मिडल आणि इनर. आउटरमध्ये कोणते पार्ट आहे, इनरमध्ये कोणते पार्ट आहे आणि मिडलमध्ये कोणते पार्ट आहे ते एकदा चेक करा. प्रत्येक पार्टचं कोणतं फंक्शन आहे ते बघा आणि त्याला फक्त सेंटेन्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने ह्युमन इयर वर्क करतं. साऊंड चॅप्टर आपण कंप्लीट केला. आय होप या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या आहे. चॅप्टर खूप सोपं आहे, अगदी मोजक्या कॉन्सेप्ट याच्यामध्ये आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या व्हिडिओजमधनं खरोखर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळते, तुमच्या नॉलेजमध्ये वाढ होते, तर कृपया तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.